हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात। वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। निसर्गतःचा हा दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी। एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही, कारण पर्यावरणाच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे। यावर्षी संपूर्ण भारतात हा पूजा विधी संपन्न झाला। या दिवशी पाचोरा तालुक्यातील वरखेडी व पिंपळगाव हरेहरेश्वर परिसरात महिलांनी पूजेचे ताट, आंबे, फुलं, अगरबत्ती सोबत घेऊन वटवृक्षाला प्रदक्षिणा घालत मनोभावी पूजा केली। हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। सत्यवान सावित्री ही एक पूर्वीची कहाणी आहे। त्यामध्ये सत्यवान हा सावित्री ही राजाची मुलगी असती, पण सत्यवान एक गरीब घरचा मुलगा असतो। परंतु जंगलामध्ये राज्य गेल्यामुळे ते जंगलामध्ये येतात आणि जंगलामध्ये असताना ते काय करतात, लाकूड तोडीचा व्यवसाय करत असतात। लाकूड तोडी करत असताना यम येतात आणि सावित्रीला सांगतात की तुझ्या पतीला थोडे आयुष्य राहिले आहे। ती म्हणे किती, तर म्हणे साधारण 1 दिवसाचं आयुष्य राहिलेलं आहे। जेव्हा तो जंगलामध्ये जातो आणि लाकूड तोडायला उभा राहतो, तेव्हा लाकूड तोडता तोडता तो चक्कर येतो आणि वरून खाली पडतो। त्याचे प्राण यम येतात आणि घेऊन जातात। मग सावित्रीला वाटतं की आपल्या पतीचे प्राण गेले, मग ती त्यांचं डोकं मांडीवर घेऊन बसते आणि यमाला म्हणते मी तुझ्या सोबतच येईल। परंतु यमाला वाटते की ही मुलगी आपल्याला काही सोडणार नाही। ती बरंच पुढे चालून जाते त्यांच्या सोबत। मग यम शेवटी हारून जातात। ते म्हणतात की मुली तुला काय वरदान हवंय? ती म्हणते मला काही नको, माझ्या सासू सासऱ्यांचं राज्य गेलेलं मला परत दे। मग ते म्हणतात तथा असतो, तुला घेऊन राज्य दिले। मग ती तरी पण पुढे जातच राहते। मग यम म्हणतो बाई मी तुला अजून वर दिला, तुला काय हवंय? ती म्हणते मला काही नको, परंतु माझ्या आई वडिलांचं जे राज्य वगैरे गेलेले ते पण मला परत देऊन दे। मग राजा यम म्हणतात की तुला तथा असतो, तुला जे लागेल ते देतो, परंतु तू परत माघारी फिर। ती ऐकत नाही, ती पुढे पुढे जात राहते आणि जेव्हा जंगलामध्ये फार पुढे गेलं, मग यम म्हणतात की बाई तू ऐकत नाही, तू जा। म्हणे तुला काय हवंय? म्हणे मला काही नको, मला फक्त मुलं हवे आहेत। ते म्हणे मुलं मी तथास्तु म्हणतात ते। मग ती जोरजोर लागते। यम राजा म्हणतात तू का रडते? म्हणे तुम्ही मला मुलं व्हायचा आशीर्वाद दिला, परंतु माझ्या पतीचे प्राण तर तुम्ही घेऊनच जातात। शेवटी यम हारतात आणि ते म्हणतात की अरे मुली तू फार हुशार आहेस, तुम्ही असा वर मागितला की ज्याच्यामुळे मला तुझ्या पतीचे प्राण परत द्यावा लागतील आणि ते तुझ्या पतीचे प्राण परत देतात। त्यामुळे सत्यवान सावित्रीची ही कथा सर्व स्त्रियांनी मनपूर्वक पूजा केली पाहिजे, अखंड सौभाग्यवती राहण्याकरता केली पाहिजे, म्हणून आम्ही हा आशीर्वाद घेण्याकरता पूजेला येतो। ते वाकून केतनरावांचं नाव घेते, तुमच्या सर्वांचा मान राखून। त्याच्या पिंडीला माल काढते, वाकून पाटलाचं नाव घे, तुमचं मान राखून। चांदीच्या ताटात सोन्याची वाटी, सोन्याच्या वाटीत खडी साखरेचे खडे, अमृतरावांचं नाव घेते वड सावित्री पौर्णिमेचे पुढे। ते वाकून केतनरावांचं नाव घेते, तुमच्या सर्वांचा मान राखून। आई वडिलांच्या सहवासात लहानाचे मोठे झाले, दिलीप पाटलांमुळे सौभाग्यवती झाले। चांदीच्या ताटात सोन्याची वाटी, सोन्याच्या वाटीत खडी साखरेचे खडे, अमृतरावांचं नाव घेते वड सावित्री पौर्णिमेचे पुढे। वाटीत खडी साखरेचे खडे, गोविंदरावचं नाव घेते मी सत्यनारायणच्या पुढे।